नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण दोन ट्रेड एक्झिक्यूट केले, एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे. ते निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज फ्लॅटच होती. हा जो रेंज होता ह्याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डलने स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली आणि क्लोजिंग पण यांनी वरच्या साईडने दिलेली होती. पीडीएचच्या वर याची क्लोजिंग होती. मी इथे सांगितलेलं होतं पीडीएचच्या जवळ यांनी जर एक रेंज क्रिएट केली तर आपण वरच्या साईडनी ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. बट तसं न करता निफ्टीने नेक्स्ट कॅन्डलमध्ये डाऊन साईडला पुश केलं आणि जस्ट हा जो लो होता ह्याच्या जवळ यांनी क्लोजिंग दिलेली होती. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी सांगितलं याच्यावर आपण आता बाईंग करू आणि याच्या खाली आपण सेलिंग करू. डायरेक्शन जे होतं ते डाऊन साईडचं आलेलं होतं. आता इथे आपल्याला फक्त कन्फर्मेशन पाहिजे होतं की आपल्याला कोणत्या कॅन्डलमध्ये एंट्री करायची आहे ते. तर आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. तुम्ही जर बघाल तर इथे यांनी रिट्रेसमेंट दाखवलं, वर जाण्याचा प्रयत्न केला. ह्या कॅन्डलने प्रॉपरली एक रिजेक्शन घेतलेलं आहे अपसाईडनी. जी क्लोजिंग दिलेली आहे ती पीडीएचच्या खाली दिलेली आहे आणि या कॅन्डलला यांनी प्रॉपरली इंगल्फिंग करून दिलेलं होतं आणि याच्या खाली आणि क्लोजिंग दिली. तर जी क्लोजिंग होती ती स्ट्रॉंग होती. डायरेक्टली सेंटिमेंट जे होते ते डाऊन साईडचं आपल्याला दिसत होते. तर त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. याच्यामध्ये जे टार्गेट होतं मी क्लिअरली सांगितलेलं होतं की 100 पॉईंटचं आज टार्गेट आपण ठेवू, कारण की आज मंडे होता आणि मंडेला जनरली जर मोमेंटम एक नवीन फ्रेश स्टार्ट करायचं असलं तर ते मंडेला स्टार्ट होतं. तेच आपण आज बघतोय. एंट्री घेतल्यानंतर लगेचच बॅक टू बॅक रेड कॅन्डल करत त्यांनी इथे एक लो लावला. इथे जेव्हा एक हॅमर क्रिएट झाली तर मी इथे एक ट्रेलिंगचा प्लॅन केला. जो एसएल मी इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी ह्याच्यावर लावला, कारण की याच्यामध्ये एकच कॅन्डल होती जी की ही ग्रीन कॅन्डल होती. तर पोझिशन सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी मी ट्रेलिंग केली आणि ह्याच्यावर लावला. ही कॅन्डल क्लोज झाली बट लगेचच नेक्स्ट कॅन्डलनी याला पण इंगल्फ केलं आणि डाऊन साईडला क्लोजिंग दिली. पुन्हा दोन कॅन्डल होल्ड केलं आणि ट्रेंड कंटिन्यू केला आणि डायरेक्टली जे फायनल टार्गेट होतं जे की मी सांगितलं होतं की पीडीएल लेवल आहे एक्झॅक्टली आणि इथं एक टच केला. इथे पण एक हॅमर क्रिएट केलेला आहे. हॅमर क्रिएट केल्यानंतर स्लाइटली हा अपसाईडला जायला निघाला. जेव्हा हा वर जात होता तर इथे पण मला जे पोझिशन आहे ते सिक्युअर प्लेसवर आणायची होती. तर मी सांगितलं की ज्यांनी पण माझ्यासोबत एंट्री घेतलेली असेल त्यांनी डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग जे ट्रेलिंग आहे ते ट्रेल करायला स्टार्ट करा. ह्यानंतर आपण ट्रेल केलेलं होतं ह्या कॅन्डलवर, त्यानंतर आपण ट्रेल केलं होतं ह्या कॅन्डलवर. जेव्हा इथे एक स्विंग टाईप क्रिएट झाला तर आपल्याला इथे तसंही पोझिशन जी आहे ती बुक करायची होती, कारण की मला वाटलं की हा जो पीडीएल आहे हा सिक्युअर करणार, याच्या खाली काही हा जाणार नाही आणि या लेवलवरचा फिरत राहणार. तर त्यासाठी आपल्याला पोझिशन बुक करणं खूप गरजेचं आहे. तर त्या अकॉर्डिंग इथे जेव्हा एक रेड कॅन्डल क्रिएट झाली आणि डाऊन साईडची एक स्पाईक लागली तर लगेचच आपण जो ट्रेलिंग इथे लावलेला होता तो ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला. जेव्हा इथनं निफ्टी वरच्या साईडनी निघाला इथे तुम्हाला ब्रेकआउट दिसेल, बट इथे आपली पोझिशन बुक झालेली नव्हती. या कॅन्डलमध्ये आपण बुक झालं, जस्ट ही ओपन झाली. जे ट्रेलिंग आहे ते आपलं इथे बुक झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा निफ्टीने थोडंफार अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे, एक रेजिस्टन्स फेस केला आणि पुन्हा जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. पुन्हा पीडीएल टच केलं, व्होल्टिलिटी क्रिएट केली आणि आता ही जी रेंज आहे ही या रेंजमध्ये आता फिरत आहे. ऑलमोस्ट मार्केट क्लोज व्हायचं पण टायमिंग होत आहे. तर आता जी क्लोजिंग मला वाटतं की या रेंजमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजचा सिंपल ट्रेड होता, प्रॉपरली सायकोलॉजी अकॉर्डिंग होता आणि लेवल अकॉर्डिंग होता. लेवल पण प्रॉपरली आपण मार्क करून ठेवलेले होते. त्याच अकॉर्डिंग आज निफ्टीने रिॲक्ट केलं आणि प्रॉपरली आपल्याला सेटअप अकॉर्डिंग ट्रेड दिलेला आहे आणि आपण पण त्याला फॉलो करून प्रॉपर लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट केला आणि त्याला राईड करून चांगल्या लेवलवर पण बुक पण केलेला आहे. एक्झॅक्टली आपला जो ट्रेड आहे तो आपण या लेवलवर एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. ऑलमोस्ट पीडीएल पर्यंत आपली एंट्री होती ऑलमोस्ट पीडीएचवर आणि आपण पीडीएल पर्यंत त्याला राईड केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर इथे बुक झालेला आहे. त्यानंतर तर ही जी मुवमेंट होती हे टोटली आपण इग्नोर केली आणि तशी ही जी मुवमेंट होती टोटली वोलेटाईल होती, तर अवॉइड करणंच बेटर आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली आपण निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, कशाप्रकारे आपण त्याला मॅनेज केलं आणि एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण त्याला बुक केलेलं आहे. याचबरोबर बघून घेऊ की सेकंड ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर त्याची आपण एक्झॅक्टली कुठे एंट्री घेतलेली आहे आणि त्याला कोणत्या लेवलवर आपण बुक केलेला आहे. ते बँक निफ्टीची पण ओपनिंग टोटली फ्लॅट होती. हा जो रेंज होता ह्याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती, बट हा जो पीडीएच होता ह्याच्या खाली यांनी ओपनिंग दिली. फर्स्ट कॅन्डल यांनी अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला, बट जी क्लोजिंग होती ते डाऊन साईडला दिली आणि जी कॅन्डल फॉर्म पण झालेली होती ती इंडिशन होती, यामध्ये क्लॅरिटी नव्हती. ज्या प्रकारे आपण निफ्टीमध्ये या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलेलं होतं, बट ही जी कॅन्डल आहे एवढी डॉमिनेट दिसत नव्हती, त्यामुळे मी इथे कन्फर्म नव्हतो, याला इग्नोर केलं. मी याच्यामध्ये सांगितलेलं होतं याच्यावर आपण बाईंग करू आणि या लेवलच्या खाली आपण सेलिंग करू. तर आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे या कॅन्डलमध्ये, कारण की ऑलरेडी 4-5 कॅन्डलची इथे रेंज होती. ब्रेकडाऊन केलं, क्लोजिंग दिली, स्ट्रॉंग क्लोजिंग अकॉर्डिंग आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. याच्यामध्ये पण सेम सेंटिमेंट होते, त्या अकॉर्डिंगच आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. याच्यामध्ये जे टार्गेट होतं ते 200 पॉईंटचं आपलं टार्गेट होतं. इथे पण मी सांगितलेलं होतं लाईव्ह स्ट्रीममध्ये की हा जर रिव्हर्स झाला तर आधी या रेंजमध्ये फिरू शकतो, त्यानंतर पुन्हा एक फ्रेश डायरेक्शन दाखवेल, त्यानंतर आपण त्या साईडला आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. तर जो आपण ट्रेड घेतला तोच यांनी फॉलो केलेला आहे. एंट्री घेतल्यानंतर यामध्ये पण लगेचच बॅक टू बॅक रेड कॅन्डल करत यांनी इथे लो लावला. याच्यामध्ये पण आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला, तरी पण मी सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल केलेला आहे. जो एसएल मी ह्याच्यावर लावलेला होता तो ट्रेल करून मी फर्स्ट ह्याच्यावर लावला, सेकंड जो आहे तो ह्याच्यावर लावला.
त्याच्यामध्ये हा स्विंग क्रिएट झालेला नव्हता, त्यामुळे मी जे पोझिशन आहे ते इथेच ट्रेल ठेवलेली होती. जेव्हा इथे एक डॉमिनेट कॅन्डल बनली आणि जे डायरेक्शन आहे ते डाऊन साईडला दाखवलं, तर तसं याच्यावर जर केलं असतं तर मला वाटलं की हा जो एस एल आहे हा बुक करून घेईल. त्या अकॉर्डिंग मी जसं या कॅन्डलचा क्लोजिंग आला तर मी इथे ट्रेल केला. हा तर स्विंग प्रॉपरली दिसत नव्हता, ही रेंज क्रिएट झालेली होती. तर मी सांगितलं की ही डॉमिनेट कॅन्डल दिसते तर सर्वांनी इथे ट्रेल करून घ्या. भरपूर जणांनी इथे केलेला पण होता. या क्लोजिंगवर आपण ट्रेल केला आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झालेला आहे. त्यानंतर इथे रेजिस्टन्स फेस केला, कंटिन्यू डाऊन साईडचं मोमेंटम दाखवलेलं आहे. ऑलमोस्ट आपला हिट झाला, थोड्या वेळ इथे थांबला आणि कंटिन्यू केलेला आहे. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत 500 पॉईंटची मोमेंटम केलेली आहे. बट बुक झाल्यामुळे आपण हे कॅप्चर करू शकलो नाही. तरी जेवढी मोमेंटम होती ऑलमोस्ट 350 पॉईंटची मुवमेंट आपण यामध्ये आज कॅप्चर केलेली आहे. ऑलरेडी जो निफ्टी आहे तो पीडीएलवर पोहोचलेला होता, तर मला वाटलं की इथे हा थांबू शकतो आणि इथे पण हा मला सपोर्ट लेवल एक दिसत होता, त्यामुळे मी याला बुक करण्याचा प्रयत्न केला, जे की आपण इथे बुक केलेला आहे. जर फ्रॅक्टल अकॉर्डिंग आपण ट्रेल केलं असतं तर मोठे टार्गेट बुक झाले असते, बट इथे या कॅन्डल अकॉर्डिंग आपण ट्रेल केल्यामुळे इथेच आपला बुक झालेला आहे. तर बँक निफ्टीमध्ये पण चांगला ट्रेड होता, इझी सेटअप होता, सायकोलॉजी अकॉर्डिंग होता. आपण एक्झॅक्टली या लेवलवर एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला राईड केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलवर या कॅन्डलमध्ये आपला बुक झालेला आहे. 350 पॉईंट आपण यामध्ये राईड केलं आणि प्रॉपर लेवलवर त्याला बुक पण केलेलं आहे. त्यानंतर ही जी मोमेंटम होती हे तर डायरेक्ट होती, तर ऑलरेडी इथे बुक झाल्यामुळे आपण नेक्स्ट एंट्री आपण याच्यामध्ये घेतलेली नाही आहे. टोटली आपण याला अवॉइड केलं. आता हे जी मोमेंट होती हे तर टोटली साईडवेज होती आणि फुल वोलेटाईल होती आणि मार्केट क्लोज व्हायचा आता टाइम पण होत आहे, तर याची पण क्लोजिंग मला वाटतं की या रेंजच्या मध्येच देणार आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल बँक निफ्टीचा पण ट्रेड आणि निफ्टीचा पण ट्रेड. याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. ते ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो आपण निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:40 तिथे मी निफ्टीचा 21,700चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 205 मध्ये आणि नंतर सेम ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये आपण डाऊन साईडला ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे बँक निफ्टीचा, तो केलेला आहे 9:45 तिथे मी बँक निफ्टीचा 45,300चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 455 मध्ये. आणि जेव्हा हे दोन ट्रेड कंटिन्यू सुरू होते तर याच्यामध्ये जो आपला फर्स्ट ट्रेलिंग बुक झालेला आहे तो झालेला आहे निफ्टीचा एक्झॅक्टली 11 वाजता 21,700चा सी, तो झालेला आहे 143 मध्ये. आणि नंतर काही वेळाने बँक निफ्टीचा बुक झालेला आहे 11:09 45,300चा सी, तो झालेला आहे 3:15 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग दोन्ही इंडायसेसनी आज आपल्याला ट्रेड दिले. प्रॉपरली आपल्या सायकोलॉजी अकॉर्डिंग होते, सेटअप अकॉर्डिंग होते, तर दोन्हीमध्ये आपण आज एंट्री घेतलेली आहे. प्रॉपरली त्याला राईड पण केलं आणि प्रॉपर लेवलवर त्याला आपण बुक पण केलेलं आहे. आज बँक निफ्टीने बोनस मोमेंटम पण केलेली आहे, बट आपला बुक झाला त्यामुळे आपण ती मोमेंटम कॅप्चर करू शकलो नाही. बट भरपूर जणांनी लाईव्ह स्ट्रीममध्ये ते कॅप्चर केलेली होती आणि मी आपलं जेव्हा बुक झालं तर मोमेंटम स्काल्पसाठी पण मी तुम्हाला तिथे ट्रेड दिलेले होते. भरपूर जणांनी ते पण कॅप्चर केलेले आहेत. तर होप करतो आजची पण लाईव्ह स्ट्रीम तुम्ही एन्जॉय केलेली असेल. वीकलीचा फर्स्ट डे होता, फर्स्ट डे आपण चांगल्या लेवलवर बुक केलेला आहे. होप करतो सर्वांनी त्या अकॉर्डिंगच मॅनेज करून प्रॉपरली बुक केलेलं असेल. भरपूर जण अजून पण लाईव्हमध्ये जॉईन नाही आहेत, त्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळायचं असेल आणि लाईव्ह लर्निंग करायची असेल ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि आमच्यासोबत जुळून लाईव्ह लर्निंग स्टार्ट करू शकता. या नंबरवर तुम्हाला पूर्ण डिटेल मिळून जाईल आणि डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही ट्रेडचे एक्सप्लेनेशन आपल्याला क्लिअर झालेले असतील. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.